हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 378 ते 390. शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतद् आत्मन्येव वशं नयेत्. धैर्ययुक्त अशा बुद्धीने हळूहळू बाह्य प्रपंचापासून मनाचा उपरम करावा आणि मनाला आत्म्याच्या ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कशाचंही चिंतन करू नये. चंचल वृत्ती म्हणजे अस्थिर असं मन आत्म्याकडून निघून ज्याच्यामुळे बाहेर जातं त्याच्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावं. बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मना ते अनुभवाची वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके. आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरानो हे. जरी ये तुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे न राहे तरी घालावे मोकलुनी. मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथूनी नियमुची घेऊन येईल. ऐसे निस्थैर्याची होईल सवेयया. बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचं स्थिर करते. याही एका तऱ्हेने ब्रह्मप्राप्ती आहे याचा विचार कर. आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे ती ऐक. आता तू जो निश्चय करशील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तू आपलासा कर. जर एवढ्याने चित्त स्थिर झालं तर सहजच काम झालं आणि जर एवढ्याने स्थिर झालं नाही तर त्याला मोकळं सोडून द्यावं. मग मोकळं सोडलं असता ते जिथे जिथे जाईल तिथून नियमच त्याला परत घेऊन येईल. अशा रीतीने त्यालाही स्थैर्याची सवय होईल. प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. याप्रमाणे अभ्यास केल्याने ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पाप पुण्यादिकांविरहित आहे आणि जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ असं सुख प्राप्त होतं. पाठीके तुलेनी एके वेळे
तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे तुसरे ते अभ्र जै विरे तै गगनचिका भरे विश्व जैसे. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्यची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. नंतर काही एक वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्याबरोबर ते मन स्वतः आत्मरूप होऊन जाईल. तेव्हा त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसं होईल आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेलं असतं त्याप्रमाणे चित्त आत्मस्वरूपी लयाला गेलं की संपूर्ण विश्व चैतन्यमयच होतं. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम् अत्यंतं सुखमश्नुते. या प्रकारे सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो आणि अनायासाने ब्रह्म साक्षात्कार रूपी आत्यंतिक सुख भोगतो. या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे नि सांगाते आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे. तैसे होय तिये मेळी मग सामरस्याची राऊळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके. संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजेच विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा अनुभव घेतला आहे. ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले. ते कसे तर मीठ पाण्यात मिळालं असता पाण्याला सोडून जसं ते वेगळं राहत नाही त्याप्रमाणे त्या योग्याची जेव्हा परब्रह्माशी मिळणी होते तेव्हा एकच स्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते.
आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखं हे आहे अर्जुना. म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरं सांगतो ऐक. हरिओम.